नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत राजमा आणि जीरा राईस. इथं आपण राजमा स्वच्छ धुवून घेतला आणि 10-12 तासासाठी भिजत ठेवला होता. राजमा 2 प्रकारचे असतात. तर हा चित्रा आहे, चित्रा जातीचा राजमा आहे आणि दुसरा लाल कलरचा असतो. तोही खूप छान असतो चवीला, पण आपण हा आता इथं वापरला आहे. राजमा बनवण्यासाठी आपल्याला 2 मोठे टोमॅटो, 3 कांदे, आलं लसूणची पेस्ट, फोडणीसाठी जिरे 1 चमचा, 1 चमचा मिरची पावडर, हा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि खडे मसाले, त्यामध्ये तेजपत्ता, ही काळी विलायची, ही थोडी मी बेलण्याने रगडली आहे, आणि हे 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, ही थोडे जावेत्री, आणि ही हिरवी विलायची, ह्याला पण मी थोडंसं बेलण्याने रगडलं आहे. हे खडे मसाले आपल्याला राजमा शिजवताना घालायचे आहेत. आणि 2 हिरव्या मिरच्या. आता कुकर गरम करायला ठेवलं. कुकरमध्ये 1 चमचा तेल, तर यामध्येच खडे मसाले घालून घ्यायचे. यामध्येच आपल्याला राजमा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. नंतर यात पाणी घालून उकडून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. राजमाच्या 1-1.5 इंच वर पाणी आलं पाहिजे, एवढं पाणी यामध्ये घालून आपल्याला राजमा छान उकडून घ्यायचा आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालायचे आहे. आणि ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. राजमा आपला छान शिजलेला आहे. जास्त गाळ पण नाही झालेला आणि कच्चा पण नाही राहिलेला. आता आपण ह्याला फोडणी करून घेऊ. कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातलं. तेल गरम झालं आहे. आता यामध्ये जिरे घातले, आलं लसूणची पेस्ट, यातच कांदा, कांदा छान परतला आहे. आता टोमॅटोची प्युरी आपण ह्यामध्ये छान परतून घेऊ. आता यामध्ये मिरची घालून केलेली टोमॅटोची प्युरी मिक्स करू.
टोमॅटो परतत असताना एक लक्षात ठेवा, टोमॅटो एकदम छान परतले गेले पाहिजेत किंवा यावर ताट झाकून 1-2 मिनिट वाफवून घेतलं तरी चालेल. टोमॅटोची प्युरी छान परतली आहे. आता यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद, सगळे मसाले आता एकजीव करून घेऊ. दोन चमचे उकळलेला राजमा हाताने कुस्करून यामध्ये घातला. शक्यतो आपण राजमा म्हणलं की भात बनवतो, तर त्यासाठी भाजी थोडीशी पातळ लागेल, त्यामुळे मी इथं थोडंसं पाणी घालून घेते. पण थंड झाल्यानंतर ही भाजी घट्टच होणार आहे, त्यामुळे थोडं पाणी घालून घेऊ. मी भाजी बनवताना कांदा इथं चिरून वापरला होता. तुम्ही इथं कांदा किसून सुद्धा तेलामध्ये परतू शकता. तुम्हाला जर या भाजीला वरून तडका द्यायचा असेल तर तूप आणि हिरवी मिरचीचा तडका तुम्ही देऊ शकता. राजमा शिजवताना आपण थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे मी इथं थोडंसंच मीठ घातलं आहे. उकडलेला राजमा फोडणीत घालण्यापूर्वी आपण त्यामध्ये अगोदर खडे मसाले जे घातले होते ते बाजूला काढून टाकले आहे. राजमा म्हणलं की भात आलाच, त्यामुळे मी आता इथं जिरा भात करून घेणार आहे. त्यासाठी मी इथं 3-4 चमचे तूप टाकणार आहे. मध्ये जिरे 1 चमचा, दोन वाट्या तांदूळ घेतले आहे. इथं मी 3 वाट्या पाणी घालणार आहे. मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं. आता राजमा आणि भात आपला तयार झाला आहे. भात एकदम सुटसुटीत मोकळा झालेला आहे. तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.